आज आपण मेघा स्लीवची कटिंग बघणार आहोत। त्यासाठी हा असा मी चौकोनी कागद घेतलाय। तर हा चौकोन किती बाय कितीचा घ्यायचा, तर इथे आपल्याला छातीचा निम्मा घ्यायचा आहे। म्हणजे जर 36 छाती असेल तर त्याचे निम्मे 18, म्हणजे 18 बाय 18चा चौकोन लागणार आहे। तसंच तुमची जी बस्ट असेल त्याचाच निम्म्याचा। त्यानंतर इथे आपल्याला दंडघेर आणि प्लस 1.5 इंच शिलाई मार्जिन असं मार्किंग करायचं आहे डबल फोल्डच्या साईडला। त्याला फिटिंगची लाईन असणार आहे, बरोबर। तर इथून ही आपली 6 दंडघेर जर तुमचा 6 असेल तर तुम्हाला 6 आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन म्हणजे 7.5, तर इथे ही बसली। तर आपल्याला इथे 3 उंची घ्यायचे, मेगा स्लीव्जला 3 इंचाची उंची घ्यायची आणि रुंदी आहे दंडघेर 6, तर 7.5 वर खून केले। आणि आता इथे आपण उंची घेणार आहोत 3.5 इंच, म्हणजे 3 इंच तयार होणार आहे उंची, कारण वरती शोल्डरलाच अर्धा इंच जोडायला जाणार आहे। इथे हा डबल फोल्ड असणार आहे, एकच बाही कटिंग होणार आहे। हा डबल फोल्ड असणार आहे, त्यामुळे इकडे आपल्याला मार्जिन घ्यायची गरज नाही। उंची आपली तयार बाहीची 3 इंच होणार आहे, कारण अर्धा इंच वरती जाणार आहे शिलाई मार्जिन मध्ये। इथून साधारण आपल्याला स्ट्रेट लाईन अशी आणि 3 इंचापर्यंत, आणि 3 इंचावर आपल्याला अशी तिरकस अर्धा इंच खाली जायचं, तिरकस अर्धा इंच खाली जायचं। म्हणजे बघा, स्ट्रेट लाईन वर 3 वर अशी खून करून घ्या, तिथून खाली अर्धा इंच खून करून ही लाईन आपल्याला अशी तिरकस घालवायची। येतंय लक्षात? आता या लाईनीवर आपल्याला कमीत कमी 1.5 इंच तरी पाहिजे अंतर। कुठे? शिलाई मार्जिन जवळ। शिलाई मार्जिनची लाईन घेतली, ही फिटिंगची लाईन आहे, ही स्ट्रेट येणार आहे अशी, आणि इथून हा आपल्याला असा मुंडा वळवायचा आहे या पद्धतीने, आणि ही कटिंग करायची आहे। पुढच्या भागाचा थोडासा छाटायचा, जास्त नाही, कारण मग खूपच कमी होईल, किंवा नाही छाटली तरी चालणार आहे। पुढच्या भागाला मुंड्याची लाईन या पद्धतीने कटिंग करायची आहे आता आपल्याला। आणि फ्रंट साईडला थोडासा असा छाटला तरी चालेल, नाही छाटला तरी काही फरक पडत नाही। एवढ्याशी कुठे थोडाच फरक पडणार आहे, एवढ्या कापडाने जास्त काही फरक पडणार नाही। तर या पद्धतीने ही कटिंग अशी डबल फोल्ड मध्ये होणार आहे बाही, आणि मग हा मध्य कट करून घ्यायचा आहे, आणि लावताना अशी डबलच लावायची आहे बाही। इकडे आपली हात शिलाई पण राहत नाही, किंवा टीपच दिसत नाही आपली, आणि मग ही अशी बाही जॉईन केल्यानंतर अशी तरंगते, अशी तरंगते खांद्यावर। एकदम सुंदर दंडघेराच्या इथं बाहीचा हा आकार पडतो, हे बंद असल्यामुळे। फक्त कापड, छोटी बाही असली तरी कापड आपल्याला मोठं लागतं चौकोनी। ही अशी असते मेगा स्लीवची कटिंग। तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा। तुम्हाला जर आवडलं असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा।